अत्यंत दिवाळीच्या सणातला महत्त्वाचा आणि आवडता दिवस सगळ्यांचा म्हणजे लक्ष्मीपूजन. मी म्हटलं ना, की लक्ष्मी ही एक अशी देवता आहे, की आपण असू नसू, आपल्या पुढच्या पिढ्या पण सुखात, आनंदात नांदाव्यात. म्हणून माझ्यासारखी अगदी मध्यमवर्गीय घरातली स्त्रीसुद्धा काहीतरी 4 दागिने करेल. 2 सुनांना, 2 नातवंडांना, 2 येणाऱ्या नातसुनांना असं काहीतरी लिहून ठेवेल. असं म्हणजे पिढ्यानपिढ्या आपल्याकडे हे सगळं सुख, ऐश्वर्य नांदावं अशी इच्छा असते आणि म्हणूनच अष्टमीच्या पूजेला आमच्याकडे खूप गर्दी होते. म्हणजे नेहमी 100च्या आसपास मुली असतात. एरवी त्या मुली काय करतात, त्यांचं नेचर, स्वभाव काय आहे. पण लक्ष्मीपूजेला मात्र त्या आवर्जून येतात. आणि खरंच अशा परंपरा ह्या पुढे नेल्या आपण तरच त्या टिकणार आहेत. परदेशात मात्र मला आता कालच माझ्या नणंदेचा अमेरिकेहून फोन आला होता, की तिथे लोकं खूप उत्सुक आहेत आणि तिथे एकत्र येऊन ती खूप उत्तम प्रकारे हे सगळं साजरं करतायत किंवा त्यांना उत्सुकतासुद्धा आहे. ते अष्टमीचे फोटे इथून तिकडे गेल्यावर तांदूळाच्याच उकडीचाच का मुखवटा करायचा, वाण का द्यायचं, असे अनेक प्रकारचे फोन येतात. म्हणजे जिज्ञासू असलं की सांगणाऱ्याला पण त्याच्यावर अभ्यास करून काहीतरी उत्तरं शोधावी लागतात आणि ही प्रथा परंपरा पुढे रुजते ह्याचा आनंद मिळतो. तर आता आपण दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनाची पूजा सुरू करूया. प्रथम कपाळाला स्वतः किंवा घरातल्या मोठ्यांकडून कुंकू लावून घ्यायचं आहे. ह्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचं एक विशेष म्हणजे पूर्ण कपडे म्हणजे सोवळंच नेसलं पाहिजे असं काही त्याचं हे नाही आहे. तुम्ही शर्ट पॅन्ट किंवा झब्बा पायजमा असं घालून ही पूजा केली तरी चालते. डोक्याला टोपी मात्र अवश्य घालावी, कारण सोवळं नेसल्यावर डोक्यावर टोपी घालणं अपेक्षित नाही आहे, पण असे कपडे घातल्यावर आपल्याकडे मस्तक हे झाकलेलं पाहिजे असा रिवाज आहे. त्यामुळे डोक्याला टोपी आणि कपाळावर लाल गंध लावून घ्यायचं आहे. यशस्करं बलवंतं प्रभुत्वं त्वमेव राजाधिपतिर्बभूवा संकीर्णनागाश्वपतिर्नराणां सुमंगल्यं सततं दीर्घमायुः. असं हे गंध लावून झालं त्याच्यावर अक्षर चिकटवायचे, घरातली शंख घंटा घ्यायची आणि आपण जी पूजेची तयारी केलेली आहे त्या ठिकाणी यायचं आहे. डावीकडे घंटा ठेवायचे, उजवीकडे शंख ठेवायचे. डावीकडे देवाच्या उजव्या हाताला ह्याचा दिवा आहे तेलाचा आणि देवाच्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायची पद्धत आहे. चौरंग किंवा तुमच्याकडे जर जास्त मोठं काही म्हणजे वह्या आणि हे सगळं मांडायचं असेल तर एखादी गादी आणि त्याच्यावर छान आसन किंवा चादर शोभिवंत घालून ही सगळी पूजेची तयारी करायची आहे. काही ठिकाणी ह्या पूजेमध्ये एक कलश पण वेगळा मांडला जातो, पूर्ण कलश किंवा वरुण कलश म्हणतो तसा मांडला जातो. हा प्रत्येकाच्या पद्धतीनुसार करायची गोष्ट आहे. पण आता मी जी पूजा सांगणार आहे त्याच्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी ही घरासाठी सांगणारी पूजा आहे. तर त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मीची पूजा आहे. त्याच्यानंतर व्यापाऱ्यांसाठी जी पूजा आहे त्याच्यात वहीपूजन पाडव्याला होतं किंवा ह्या पूजेच्या बरोबर एक काही घरात म्हणजे जे छोटे व्यावसायिक असतात त्यांच्याकडे हल्ली कम्प्युटरचं काढलेला आय व्यय त्यांचा खर्चाचा काय तो प्रिंटआउट ठेवायची सुद्धा हल्ली पद्धत झालेली आहे. आणि कालीचं महाकालीचं स्वरूप म्हणजे पेन, पूर्वी शाई किंवा दौड टाक असायचं, तिथे आता महाकालीचं स्वरूप म्हणून पेन ठेवलं जातं आणि हिशोबाची तुमची वही किंवा एखादा प्रिंटआउट ठेवला जातो. अशा पद्धतीने सुद्धा ही पूजेची मांडणी करतात. आपल्याकडे आपण कशी पूजा करत आलो आहोत, प्रामुख्याने महालक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा आता आपण करणार आहोत. पहिल्यांदा आचमन करायचं आहे. तुम्ही जागेवर आलेले आहात, पूजेची सगळी तयारी करून घेतली आहे असं मी गृहीत धरते. पूजेच्या तयारीची सामानाची यादी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत. तर ही पूजेची आता मांडणी झालेली आहे आणि आता आपण पूजा प्रत्यक्ष सुरू करूया. 3 वेळा आचमन करायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. चौथं सोडून द्यायचं आहे. ओम गोविंदाय नमः. पुन्हा तसंच आचमन करायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. हात जोडून बसायचे. ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः,
ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. प्राणायाम करायचा आहे. पहिल्यांदा उजव्या नाकपुडी बंद करून डावीनी श्वास घ्यायचा आहे दीर्घ, नंतर उलट करायचं आहे. प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदाः प्राणायामे विनियोगाः. ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम जनः ओम तप सत्यम ओम तत्सवितुरवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. आपला उजवा हात उजव्या आणि डाव्या कानाला लावायचा आहे. आपो ज्योतिरसमृतम ब्रह्मभूर्भुवस्वरोम. त्याच्यामध्ये हातामध्ये अक्षत घ्यायचे त्याच्यानंतर आणि देवाचं ध्यान करत बसायचं आहे. मी संकल्प आणि पंचांग वगैरे म्हणते. श्रीमन महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. माता पितृभ्यां नमः. श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एतत् कर्म प्रधानदेवताभ्यो नमः. निर्विघ्नमस्तु. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि. विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाम् अमङ्गलं. येषां हृदि स्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते ध्रियुगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः. येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं भानु ब्रह्मविष्णु महेश्वरां. सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः. सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेषु प्रारब्धकार्येषु त्रयस्त्रीभुवनेश्वराः देवादिशन्तु नः सिद्धि ब्रह्मेशान जनार्दनः. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्या दक्षिणे तीरे कृष्णावेण्या उत्तरे तीरे शालिवाहनशके अस्मिन् वर्तमाने शोभननामसंवत्सरे दक्षिणायने शरदऋतौ अश्विनमासे कृष्णपक्षे अमावास्यां तिथौ स्वातिदिवसनक्षत्रे तुलाराशिस्थिते वर्तमाने चन्द्रे तुलाराशिस्थिते श्रीसूर्ये मेषराशिस्थिते श्रीदेवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथा राशिस्थानानि स्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकर्णे एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ. हातामध्ये अक्षत घेतलेलीच आहे. मी संकल्प आता सांगते. मम आत्मनः सकलशास्त्रपुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्रीलक्ष्मीप्राप्तिद्वारा अलक्ष्मीपरिहारपूर्वकं क्षेम स्थैर्य दीर्घायुः आरोग्य विपुलश्रीप्राप्ति सन्मङ्गलमहेश्वर्य कुलाभ्युदय सुखसमृद्ध्यादि कल्पोक्तफलावाप्तये सकलबाधानिवारणपूर्वकं गृहसौख्य मनःशान्तिसिद्ध्यर्थं मम उद्यमकर्मणि अप्राप्तलक्ष्म्याः प्राप्त्यर्थं प्राप्त्यलक्ष्म्याः चिरकालवासार्थं ऋणपरिहारपूर्वकम् आयवृद्ध्यर्थं च कुबेरसहित श्रीमहालक्ष्मीप्रीत्यर्थं यथा ज्ञानेन यथा मीलित उपचारद्रव्यैः ध्यान आवाहनादि षोडश उपचार पूजनम अहं करिष्ये. हातावरून पाणी सोडायचं आहे. त्याच्यानंतर कलश शंख घंटा आणि दिव्याची पूजा आणि त्याच्यानंतर महागणपतीची पूजा असं होणार आहे. प्रथम आपण महागणपतीचं स्मरण करूया.
ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणा ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिसीदसादनं वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. त्याच्यानंतर आपण जमिनीला असे आपले उताणे हात लावायचेत. हां, असे हात लावायचेत जमिनीला. पृथ्वीति मंत्रस्य मेरुपृष्ठऋषिः कूर्मो देवता सूतलञ्छन्दः आसने विनियोगः. ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वंच धारयं मा देवी पवित्रं कुरु चासनं. हातामध्ये अक्षत घ्यायचे आणि बसूनच चारी दिशांना टाकायचे. अपसर्पंतु ते भूता ये भूता भूमी संस्थिता ये भूता विघ्नकर्तारस्तै गच्छन्तु शिवाज्ञया अपक्रामन्तु भूतानि पिशाचा सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारभे. आपल्या डाव्या पायाची टाच 3 वेळा जमिनीवर आपटायचे. तीक्ष्ण दंष्ट्रमहाकाय कल्पांत दहनोपमं भैरवाय नमस्तुभ्यम अनुज्ञान दातुम अर्हसी. भैरव हा क्षेत्रपाळ देव असतो, क्षेत्राचा अधिपती असतो आणि त्याची परवानगी घेऊन आपण ही पूजा पुढे नेत असतो. याच्यानंतर आपल्या शरीराची आणि मनाची स्थिरता व्हावी पूजेच्या ठाई म्हणून आपण न्यास करणार आहोत. ओम भूर्भुवः स्वाहा अंगुष्ठाभ्यां नमः हृदयाय नमः. ओम भूर्भुवः स्वाहा तर्जनीभ्यां नमः शिरसे स्वाहा. ओम भूर्भुवः स्वाहा मध्यमाभ्यां नमः शिखायै षट्. ओम भूर्भुवः स्वाहा नामिकाभ्यां नमः कवचाय होम. ओम भूर्भुवः स्वाहा कनिष्ठिकाभ्यां नमः नेत्रत्रयाय वषट्. ओम भूर्भुवः स्वाहा करतलकरपृष्ठाभ्यां नमः अस्त्राय फट इति दिग्बंधः. याच्यानंतर पूजेसाठी जे पाणी आपण वापरणार आहोत त्याची आपण पूजा करणार आहोत. त्या कलशावर आपला उजवा हात ठेवून तो कलश झाकून टाकायचा आहे. कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रिताः मूले तत्र स्थितौ ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः. कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपावसुन्दरा. ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः अङ्गैश्च सहिता सर्वे कलशन्तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिकरी तथा आयान्तु देवी पूजार्थ दुरितक्षयकारकाः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. त्या कलशाला ओल्या गंधामध्ये बुडवलेली एखादं छोटं फूल किंवा फुलाची पाकळी चिकटवायचे आणि ह्याच्यानंतर शंखाची पूजा करायचे. शंखामध्ये पाणी भरायचे. आता ही शंख सकाळी झालेली असली तरी आता पुन्हा पूजा करायची. शंख तामणात घ्यायचं आहे, स्नान घालायचं आहे, पुसून जागेवर ठेवताना पुन्हा त्याच्यात एक पळीभर पाणी घालायचे. शंखादौ चंद्रदैवत्य कुक्षौ वरुणदेवता पृष्ठे प्रजापती विद्या अग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्ये यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया. शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द तस्मात् शंखं प्रपूजयेत. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतकरे नमितः सर्वदेवैश्च पाञ्चजन्य नमोस्तुते. पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात. शंखाला गंध एखादं छोटं फूल किंवा तुळशीपत्र व्हायचं. त्याच्यानंतर डाव्या हाताला ठेवलेली घंटा वाजवून ताम्हणात घ्यायचे आणि तिलाही असं स्नान घालून पुसून जागेवर ठेवायचं आहे. गंध अक्षत फूल हळद कुंकू लावून तिची पूजा करायची. आगमार्थंतु देवानां गमनार्थंतु रक्षसां कुर्वे घंटारवं तत्र देवता भानलक्षणं. घंटादेव्यै नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं हरिद्रा कुंकुमं समर्पयामी. त्याच्यानंतर चौरंग किंवा जे काय तुम्ही बैठक मांडलेत त्याच्या दोन्ही बाजूला जे 2 दिवे लावलेले आहेत, एक तेलाचा एक तुपाचा, त्या दोन्ही दिव्यांची पूजा करायचे. त्या दिव्यांना प्रज्वलित केलेले आहेत दीप आणि त्यांना गंध अक्षत फूल हळद कुंकू व्हायचे. भो दीप ब्रह्मरूपत्वं ज्योतिषां प्रभुरव्यया अतस्त्वां स्थापयामत्र मम शांती प्रदो भव दीपदेवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पम समर्पयामी. याच्यानंतर आज महालक्ष्मींसाठी जो मंडप आपण मांडलेला आहे त्याची पूजा करायची. चौरंगाच्या दोन्ही पायांना हळद कुंकू गंध अक्षत फूल व्हायचे. उत्पत्तो ज्वलकांचनेन रचितं तुंगांगरंगस्थलं शुद्धस्फटिका भित्तिका विलसितैस्तंभैश्च हेमैशुभैः मुक्ताजालविलम्बिमण्डपयुतं वज्रैश्च सोपानकैः नानारत्नविराजितैश्च कलशैर् अत्यन्तशोभावहैर्
द्वारैश्चामररत्नराजखचितैः शोभावहैर्मण्डितं रत्नाग्रयैरपि शङ्खपद्मधवलं प्रभाजितं स्वस्तिकैः माणिक्योज्ज्वलदीपदीप्तिविलसल्लक्ष्मीविलासास्पदं ध्यायेन्मण्डपमर्चनेषु सकले श्वेवं विधं स्वाधकाः. हा बरेच ठिकाणी सांगितलेला नाही आहे, एका पुस्तकात हा मला मिळाला आणि मला हा श्लोक वाचल्यावर देवीच्या मणिद्वीप किंवा सुवर्णद्वीपाची आठवण होते. म्हणून हा श्लोक मला खूप आवडतो आणि म्हणून मी तो आवर्जून म्हणते. आता ह्याच्यानंतर आपण जे कलशात आपल्या सगळ्या पवित्र तीर्थांना आवाहित केलं ते पाणी आपल्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. तुळशीपत्राने किंवा एखाद्या फुलाने आपल्या पूजेच्या सर्व साहित्यावर आणि आपल्या स्वतःच्या अंगावर प्रोक्षण करायचं आहे, म्हणजे शिंपडायचं आहे. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यत्स्मरेत पुंडरीकाक्षोऽस बाह्या अभ्यंतरशुचिः. आता ही पूर्वपूजा झाली. आता आपण महागणपतीची पूजा करणार आहोत. एक सुपारी किंवा नारळ आपल्या जिथे शंख मांडला त्याच्या मागे उजव्या हाताला मांडायचं आहे. तांदूळांचं अक्षतपुंज घालून, अक्षतांचं छोटा ढीग घालून त्याच्यावरती सुपारी ठेवायची आहे किंवा नारळ ठेवायचा आहे आणि त्याची गणपती म्हणून आपण पूजा करायची आहे. अस्मिन् पूगी फले रिद्धिविद्धिसहितं महागणपतीं सांगम सपरिवारम सायुधम आवाहयामी सशक्तिकम आवाहयामी म्हणून गणपतीला अक्षत व्हायचे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा गणपतीला बसायला आसन द्यायचं आहे. म्हणून ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामी. यानंतर गणपती ताम्हनात घ्यायचे. प्रथम त्यांना पाय धुवायला 2 पळ्या पाणी घालायचे. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः पादयोः पाद्यं समर्पयामी. ह्याच्यानंतर देवाला हात धुवायला पाणी द्यायचे. त्या हात धुण्याच्या पाण्यात सुवासिक गंध, अक्षत आणि फूल घालायचे आणि ते पाणी उजव्या हाताने देवाच्या अंगावर घालायचं आहे. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामी. याच्यानंतर पिण्यासाठी म्हणून देवाला 2 पळ्या पाणी द्यायचे. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः आचमनीयं समर्पयामी. याच्यानंतर 5 पळ्या घालून देवाला स्नान घालायचे. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः स्नानीयं समर्पयामी. देव कोरडे करायचेत, पुसून जागेवर ठेवायचेत आणि अक्षत व्हायचे. ओम नर्य प्रजां मे गोपाया अमृतत्वाय जीवसे जातांजनिष्यमाणांच्या अमृते सत्ये प्रतिष्ठिता सुप्रतिष्ठितमस्तु असं म्हणून अक्षत व्हायचे आणि देवाला कापसाचं वस्त्र घालायचं. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामी. त्याच्यानंतर देवाला जानवं व्हायचे. किंचित ओलं करून गायत्री मंत्र म्हणून देवाच्या डाव्या खांद्यावर डोळेल अशा पद्धतीने हे जानवं घालायचं आहे. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः यज्ञोपवितं समर्पयामी. यज्ञोपवितांते आचमनीयं समर्पयामी. जानवं घालून झालं की आचमनासाठी म्हणून 2 पळ्या पाणी ताम्हनात सोडायचे. त्याच्यानंतर देवाला गंध लावायचे. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामी. रिद्धिसिद्धींसाठी आता हळद कुंकू व्हायचे. रिद्धिसिद्धिभ्यां नमः हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामी. गणपतीला आवडणारा शेंदूर आता व्हायचे. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः सिंदूरम समर्पयामी. ह्याच्यानंतर लाल फूल व्हायचे. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः रक्तपुष्पं समर्पयामी. यानंतर 21 दुर्वा किंवा 5 जेवढ्या मिळतील तेवढ्या 5-11 दुर्वा घालायचे आहेत. दुर्वांची डेखं कुंकवात बुडवायचेत आणि टोकं आपल्याकडे करून देवाला व्हायचे असतात दुर्वा. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः प्रसन्नपूजार्थे दुर्वांकुरांश्च समर्पयामी. याच्यानंतर देवाला उदबत्ती धूप वाढायचे. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः धूपम अघ्रापयामी. नंतर फुलवातीचं तुपाचं निरांजन ओवाळायचे. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः दीपं दर्शयामी. याच्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचे. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामी. एकदा पळीभर पाणी फिरवायचे देवाभोवती. अमृतोपस्तरणमसी ओम सत्यंतवर्ते परिसिंचामी. ओम प्राणाय स्वाहम अपानाय स्वाम व्यानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे स्वाहा. पळीभर पाणी ताम्हनात सोडायचे आणि पुन्हा त्या नैवेद्याच्या भोवती पाणी फिरवायचे. ओम प्राणाय स्वाहम अपानाय स्वाम व्यानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे स्वाहा. त्याच्यानंतर 3 पळी पाणी ताम्हनात सोडायचे. उत्तरापोषणम समर्पयामी हस्तप्रक्षालनम मुखप्रक्षालनम समर्पयामी. त्याच्यानंतर देवाला गंधात बुडवून एक फूल व्हायचे. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः सपुष्पचंदनं समर्पयामी. त्याच्यानंतर मंत्रपुष्पांजलीसाठी म्हणून
फूल आणि अक्षता व्हायचे देवाला आणि प्रार्थना करायचे. कार्यं मे सिद्धिमायान्तु प्रसन्ने त्वयि धातरी विघ्नानि नाशय मायान्तु सर्वाणि सुरनायक. आपण विडा ठेवायचं विसरलो तर विड्यावर एक पाणी घालायचं आहे. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः. पुगी फलतांबूलम सुवर्णपुष्पार्थे दक्षिणा. आणि फळांमध्ये काही डाळिंब आणलेलं असेल तर देवाला आवडतं आहे म्हणून ते डाळिंबवर एक पाणी सोडायचं आहे. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः दाडिमी फलम समर्पयामी. ह्याच्यानंतर हातावरून पाणी सोडायचं आहे. अनेन कृत पूजनेन तेन श्री महागणपती प्रियताम. इथेही महागणपतीची पूजा पूर्ण झाली. आता आपण आज जी मुख्य पूजा करणार आहोत महालक्ष्मी आणि कुबेर यांच्या पूजेकडे आपण वळूया. तुम्ही म्हणजे काही जणांकडे अष्टलक्ष्मीचं चित्र मांडतात, काही जणांकडे कमळात बसलेली हत्ती जिच्यावर ह्याच्या सिंचन करत आहेत अशा लक्ष्मीचा फोटो मांडतात. तर आपल्याकडे आपण जसं पूर्वापार करत आलं तशी तुमची मांडणी करून घ्या. जर तुम्ही तो वरुण कलश मांडणार असाल तर तो कलश कसा तयार करायचा, तर तांब्याचा किंवा चांदीचा कलश घ्यायचा. त्याच्यामध्ये पाणी, 2 सुपाऱ्या, अक्षता, गंध, दुर्वा, बेलपत्र, तुळशीपत्र, एखाद दुसरं फूल आणि काहीतरी नाणं टाकायचे किंवा कोणी कोणी म्हणजे सोन्याची अंगठी बिंगठीसुद्धा टाकतात. त्याला बाहेरून कुंकवानी आणि हळदीने स्वस्तिक काढायचे, रेघा काढायचे. त्याच्यावर आंब्याचा डहाळा ठेवून त्याच्यावर एक नारळ ठेवला की हा वरुण कलश किंवा पूर्ण कलश तो सिद्ध होतो. त्याला मग नंतर नुसतं गंधफूल, अक्षत आणि हळद कुंकू वाहून त्याची पूजा करायची आहे जर तुम्ही हा मांडणार असाल तर. आणि जर मी सांगते असं जर तुम्ही करणार असाल तर तुमचे काय फोटो असतील त्याच्या पुढे पुन्हा असाच एक कलश तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये हीच सगळी द्रव्य घालायचे. पाण्याने भरलेला कलश, त्याच्यामध्ये गंध, अक्षता, फुलं, 2 सुपाऱ्या, नाणं किंवा सोन्याची अंगठी आणि बेलाचं पान, तुळशीचं पान, दुर्वा असं हे सगळं घालायचं आहे. त्याच्यावर 5 पानांचा आंब्याचं डहाळा ठेवायचं आहे आणि त्याच्यावर वरती चांदीचं किंवा तांब्याच्या ताम्हणात तांदूळ पसरून ते ताम्हण त्याच्यावर ठेवायचं आहे. अशी आपण आणि त्याच्यावर मग आपली कुबेराचं तुमच्याकडे जर प्रतिमा असेल, मूर्ती असेल आणि लक्ष्मीची सुद्धा मूर्ती किंवा हल्ली मोहोर असते ते जे काय असेल ते. त्याच्याशिवाय तुमचे आपण असे चलनी नाण्यांची किंवा नोटांची सुद्धा पूजा करण्याची पद्धत आहे. ते तिथे सगळं मांडून ठेवायचं आहे. आणि आता आपण त्या पूजेकडे वळूया. ही आपली पूर्वीची तयारी झाली. आता आपण मुख्य पूजा सुरू करूया. आता आपण पहिल्यांदा वरुणाची पूजा जी स्थापन केलं आहे त्याला गंध, अक्षत, फूल, हळद, कुंकू व्हायचं आहे. आणि वरुणदेवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पम हरिद्रा कुंकुमम सौभाग्यद्रव्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे. आणि त्याच्यावर जे ताम्हण आणि ताम्हणात त्या प्रतिमा मांडलेल्या आहेत तर त्या दोन्हीही या देवतांचं आपण आता ध्यान करायचं आहे. पहिल्यांदा महालक्ष्मीचं ध्यान करूया. ध्यायामितां महालक्ष्मीं कर्पूरक्षोदपाण्डुरां शुभ्रवस्त्रपरिधानां मुक्ताभरणभूषितां पंकजानसंस्थानां स्मेराननसरोरुहां शारदेन्दुकलाकान्तिं स्निग्धनेत्रां चतुर्भुजां पद्मयुग्मा अभयवर व्यग्रचारूकराम्बुजां अभितो गजयुग्मेन सिच्यमानांकराम्बुजा. हे महालक्ष्मीचं ध्यान झालं. आता कुबेरांचं ध्यान करायचं आहे. धनपतेस्तु नमस्तुभ्यं सर्वसौभाग्यदायकं धनाढ्यं कुरु मे देव सर्वसंपत्प्रदो भव. यक्षराज कुबेर श्री उत्तराधिपतिर्महान धनाधिनाथो निधिप श्री शिवांबा स्वरूपकः. असं म्हणतात की कुबेर हा लक्ष्मीचा सेवक आणि शंकरांचा मानसपुत्र आहे असं श्रीसूक्ताच्या निरूपणात माझ्या कानावर आलेलं. तर कुबेरसहित श्री महालक्ष्मी नमः ध्यायामी. आणि दोन्हीही देवतांना फुलं आणि अक्षता व्हायचेत. ध्यानार्थे पुष्पांजली अक्षतांचं समर्पयामी. याच्यानंतर या दोन्ही देवतांना आवाहन करायच्यासाठी पुन्हा एकदा अक्षता आणि फुलं व्हायचेत. आगच्छ देव देवेशी तेजोराशे जगत्प्रिये क्रियमाणां मया पूजा गृहाण सुरसत्तमे. कुबेरसहित श्री महालक्ष्मी नमः. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. पुन्हा एकदा बसायला देवींना आणि कुबेरांना आसन द्यायचं आहे म्हणून त्यांना अक्षता व्हायचे. नाना रत्नसमायुक्तं कार्तस्वरविभूषितं आसनं देव देवेशी प्रीत्यर्थं प्रतिगृह्यतां
कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामी. त्या दोन्ही प्रतिमा, मूर्ती किंवा मोहोर काय जे असेल ते आता ह्याच्यानंतर ताम्हणात घ्यायचं आहे. पहिल्यांदा पाय धुवायला देवांना पाणी घालायचं आहे. पाद्यं गृहाण देवेशी सर्वक्षेमकरी भव. भक्त्या समर्पितं देवी लोकनाथे नमोस्तुते. कुबेरसहित श्री महालक्ष्म्ये नमः पादयोः पाद्यं समर्पयामी. त्याच्यानंतर पुन्हा देवीला हात धुवायला पाणी द्यायचे त्या दोन्ही देवतांना. नमस्ते देवदेवेशी नमस्ते धरणीधरे नमस्ते जगदाधारे अर्घ्यन्न प्रतिगृह्यतान्. श्री कुबेरसहित श्री महालक्ष्म्ये नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामी. याच्यानंतर आचमन म्हणजे पिण्याला पाणी द्यायचे. 2 पळ्या पाणी दोन्हीही मूर्तींवर किंवा मोहरांवर घालायचे. गंगा सरस्वती रेवा पयोष्ण कर्पूरवासितंतोयं मंदाकिन्या समारुतम आचमत्यं जगन्नाथे वया दत्तं हि भक्तितः. कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः आचमनीयं समर्पयामी. आता दोनही मूर्तींवर 5-5 पळ्या पाणी घालायचे. गंगा सरस्वती रेवा पयोष्णिर्नर्मदा जलैः स्नापयामी मया देवी तथा शांतिं कुरुष्व मे. कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः स्नानीयं समर्पयामी. ह्याच्यानंतर पंचामृताने अंघोळ घालायचे. एकत्र कालवलेलं पंचामृत आपल्याकडे आहे असं धरलं आणि एकच श्लोक मी म्हणते. पयो दधिघृतंचैव शर्करा मधुसंयुतं पंचामृतेन स्नपनं प्रियतां परमेश्वरी. कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः पंचामृतस्नानं समर्पयामी. त्याच्यानंतर साधं पाणी घालायचं. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. तिथेच ताम्हणातच देवीला गंध अक्षत फूल हळद कुंकू व्हायचे. सर्व पूजा करायचे. सकल पूजार्थे गंधाक्षतपुष्पान् हरिद्रा कुंकुमं समर्पयामी. त्याच्यानंतर कर्पूरैलासमायुक्तं सुगंधी द्रव्यसंयुतं गंधोदकं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यतां. सकल पूजार्थे गंधाक्षतपुष्पम आपलं घालून झालेलं आहे. परत तिथे विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः ऋतुकालोद्भव पुष्पाणी तुलसीपत्र बिल्वपत्र. असं म्हणतात की बेलाचा वृक्ष हा लक्ष्मीच्या आराधनेचं फळ आहे. लक्ष्मीनी आराधना स्वतः तपश्चर्या केली आणि त्याच्यातून तो बिल्ववृक्ष निर्माण झाला. आणि त्या बेलाचं जे फळ आहे ते आपल्या घरातल्या स्वयंपाकघरात आवर्जून ठेवावं. त्याच्यात ज्या काही बिया वगैरे असतात त्या अमानवी किंवा वाईट शक्तींशी प्रतिकार करणाऱ्या असतात. काही दिवसांनी ते जर बेलफळ खराब झालं तर तिथे ते बेलफळ विसर्जित करावं आणि दुसरं बेलफळ आणून ठेवावं असं आम्ही ज्यांच्याकडनं शिकलो त्यांनी आम्हाला सांगितलेली ही माहिती आहे. आणि ह्यानी घरामध्ये स्थिरलक्ष्मी आणि शांतता नांदते. वाईट शक्ती राहत नाहीत असं सांगितलेलं आहे. तर कुबेरसहित श्री महालक्ष्म्यांना तुलसीपत्रम बिल्वपत्रम समर्पयामी. आता धूप म्हणजे उदबत्ती ओवाळायची आणि दिवा दाखवायचा आहे देवीला. कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः धूपम अग्रापयामी. कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः दीपं दर्शयामी. आता उरलेल्या पंचामृताच्या वाटीखाली मंडल करायचं आहे भरीव चौकोनी पाण्याने आणि त्या वाटीभोवती एकदा पाणी फिरवायचं आहे. कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः पंचामृतशेष नैवेद्यं समर्पयामी. सत्यंतवर्तेन परिसिंचामी. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाम यानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे स्वाहा. मध्ये प्राशनार्थे पानीयम समर्पयामी म्हणून पळीभर पाणी ताम्हणात सोडायचं आहे. पुन्हा एकदा नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आहे. ओम प्राणाय स्वाहम अपानाय स्वाम यानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे स्वाहा. 3 पळ्या पाणी ताम्हणात सोडायचे. उत्तरापोषणम समर्पयामी. हस्तमुख प्रक्षालनम समर्पयामी. त्याच्यानंतर करोद्वर्तनासाठी म्हणून देवीला गंधात बुडवून दोन्ही देवतांना फूल व्हायचे गंध लावून. कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः करोद्वर्तनार्थे सपुष्पचंदनम समर्पयामी. याच्यानंतर मंत्रपुष्पांजलीसाठी म्हणून पुन्हा एकदा देवीला आणि कुबेरांना अक्षता आणि फुलं व्हायचे. कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः मंत्रपुष्पांजलीं समर्पयामी. आता आपली ही स्वल्पपूजा पूर्ण झाली. ती देवांना प्रिय होवं म्हणून हातावरून एकदा पाणी सोडायचं आहे. नेहमी असं सांगितलं जातं की पूजा करायला 3 ताम्हणांची आवश्यकता असते. वरती देवता स्थापनेसाठी 1 आणि आपल्यासमोर 2 ताम्हणं असावीत. एक म्हणजे हे आपण जे आचमन करतोय किंवा पाणी सोडतोय त्याच्यासाठी आणि एक म्हणजे देव आत्ता जसे आता आपण उपचार केले पाय धुणं हात धुणं त्याच्यानंतर आता अभिषेक घालणार आहोत. त्यामुळे देवाचं आणि आचमनाचं ताम्हण वेगवेगळं असावं असा संकेत आहे. आता हल्ली आपल्याकडे
बरेच घरात नसतं, आपण त्या वेळेला जसं जमेल तसं करतो, पण असंच सांगितलेलं आहे. हां, तर आता हे आपली पूर्वपूजा झालेली आहे. देवीवरचं फूल घ्यायचं आहे, त्याचा वास घ्यायचा आहे, ते आपल्या डावीकडे ठेवायचं आहे आणि उत्तरे निर्माल्यम विसृज्य अभिषेकं कुर्यात. आज श्रीसूक्त तर मला म्हणावंसं म्हणजे लक्ष्मीची आराधना आहे म्हणून श्रीसूक्त म्हणायचंच आहे. परंतु मला असं वाटतं देवी अथर्वशीर्ष पण सर्वांच्या माहितीसाठी खूप आत्ता माझ्या वाचनात त्याचं महत्त्व आलेलं आहे. किंबहुना मला हे सूक्त माहिती झालं ते अंबाबाईच्या मंदिरात अंबाबाईंच्या पूजेच्या अभिषेकाच्या वेळेलाच हे वापरत होते. आणि त्याच्यामध्ये देवीचं जे आता आपल्याला मकरंदबुवांनी सप्ताहात सांगितलं की ती सर्वव्यापी आणि सर्व काळ अशी वावरणारी आहे जी देवी महालक्ष्मीचं स्वरूप. आपण ही जी लक्ष्मी आहे सागरकन्या ही निराळी आहे आणि महालक्ष्मी ही वेगळी आहे. ती सगळी आद्य आहे. तिच्यापासून महाकाली सरस्वती निर्माण झाल्या आणि त्यांनी पुढे ते 3 देव आणि देवता निर्माण केल्या, असं अशी त्यांची ती उतरती भाजणी आहे असं सांगितलेलं आहे. तर ही दोनही सुक्त आज मला म्हणजे तुम्हाला ऐकवण्यासाठी आणि माहीत व्हावी यासाठी म्हणण्याचं माझा म्हणजे प्रयोजन मला असं वाटतं. बघा तुम्हाला खूपच म्हणजे वेळ पुढे जातो आहे असं वाटत असेल तर श्रीसुक्त झाल्यानंतर तुम्ही ते पुढचं सुक्त आपण परिशिष्ट किंवा ह्याच्यात घालूया पुढच्या कुठल्या तरी याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. तर आपण आता भांडं पाण्याने भरून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर अभिषेक पात्र असेल तर ते त्या ह्याच्यावर ठेवायचं आहे ताम्हणावर आणि ते पाण्याने भरून घ्यायचं आहे. मी आता प्रथम श्रीसूक्त म्हणते. अरुणकमलसंस्था तद्रजपुञ्जवर्णा करकमलधृतेष्टां भीतियुग्माम्बुजाता मणिमुकुटविचित्रालङ्कृतिः पद्ममाला भवतु भुवनमाता सन्ततं श्रीश्रियै नमः. हरिः ओं. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह तां आवह जातवेदो लक्ष्मीर्मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मादेवी जुषतां कां संस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्राञ्ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियल्लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमिमहं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुनन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसु राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासा मलाञ्जेष्टामलक्ष्मीन्नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात् गन्धद्वारान् दुराधर्षान् नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपस्रजन्तु स्निग्धानि चिक्लीतवसमे गृहे निच देवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह आर्द्रां यकृणीं यष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषाणां यशुचिप्रयतो भूत्वा जुहुयाद्दाज्यमन्वहं सूक्तं पञ्चदशर्चं च श्रीकामः सततं जपेत पद्मानने पद्मिनि पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधस्त्व अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे जोषतां देवी सर्वकामांश्च देहि मे पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्त्यश्वाश्वतरीरथं
प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनम् अग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः धनम् इन्द्रो बृहस्पतिर्वरुणो धनमश्विना वैनतेय सोमं पिबतु वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यन्न लोभो नाशुभा मतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्त्या श्रीसूक्तजापिनां सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मे श्रीवर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यं माविधा क्षोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं बहुसौख्यलाभं सुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ओम महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. यानंतर आपण आता देवी अथर्वशीर्ष म्हणूया. ओम सर्वे वै देवा देवीमुपतस्तुः कासीत्वं महादेवीति सा ब्रवीत अहं ब्रह्मस्वरूपिणी मत्तप्रकृतिपुरुषात्मकं जगत् शून्यञ्च शून्यञ्च अहमानन्दानानन्दौ अहं विज्ञानाविज्ञाने अहं ब्रह्मा ब्रह्मणि वेदितव्ये अहं पयञ्च भूतान्यपयञ्च भूतानि अहमखिलं जगत् वेदोऽहमवेदोऽहं विद्याहमविद्याहम् अजाहमनजाहम् अधश्चौर्ध्वञ्च तिर्यक्चाहम् अहं रुद्रेभिर्वसुभिश्चरामि अहम् आदित्यैरुतविश्वदेवैः अहं मित्रावरुणोभा बिभर्म्यहम् इन्द्राग्नि अहम् अश्विनोभा अहं सोमं त्वष्टारं पूषणं भगं दधामि अहं विष्णुमुरुक्रमं ब्रह्माणमुत प्रजापतिं दधामि अहं दधामि द्रविणं हविष्पते सुप्राव्ये यजमानाय सुन्वते अहं राष्ट्री संगमानि वसूनान् चिकितुषी प्रथमा यज्ञियानाम् अहं सुवे पितरमस्य मूर्धन्मम योनिरप्स्वान्तः समुद्रे य एवं वेद स दैवीं सम्पदमाप्नोति ते देवा अब्रुवन् नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मतां ताम् अग्निवर्णां तपसा ज्वलन्तीं वैरोचनीं कर्मफलेषु जुष्टां दुर्गां देवीं शरणं प्रपद्या महेसुरान्नाशयित्र्यै ते नमः देवीं वाचम जनयन्त देवास्तां विश्वरूपा पशवो वदन्ति सा नो मन्द्रेशमूर्जन्दुहाना धेनुर्वागस्मानुपसुष्टुतैतु कालरात्रिं ब्रह्मस्तुतां वैष्णवीं स्कन्दमातरं सरस्वतीमदितिं दक्षदुहितरं नमामः पावनां शिवां महालक्ष्म्यै च विद्महे सर्वशक्त्यै च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्. अदितिर्यजनिष्ठदक्षया दुहिता तव तान् देवा अन्वजायन्त भद्रा अमृतबन्धवः कामो यो निकमला वज्रपाणिर्गुहाः सा मातरिश्वाभ्रमिन्द्रः पुनर्गुहा सकला मायया च पुरुच्चैष्या विश्वमातादिविद्योम् एषात्मशक्तिः एषा विश्वमोहिनी पाशाङ्कुशधनुर्बाणधरा एषा श्रीमहाविद्या य एवं वेद स शोकन्तरति नमस्ते अस्तु भगवती मातरस्मान् पाहि सर्वतः सैषाष्टो वसवः सैषेकादश रुद्राः सैषा द्वादशादित्याः सैषा विश्वे देवा सोमपा असोमपाश्च सैषा यातु दाना असुरा रक्षांसि पिशाचा यक्षा सिद्धाः सैषा सत्वरजस्तमांसि सैषा ब्रह्मविष्णुरुद्ररूपिणी सैषा प्रजापतीन्द्रमनवः सैषा ग्रहनक्षत्रज्योतिंषि कलाकाष्ठादिकालरूपिणी तामहं प्रणौमि नित्यं पापापहारिणीं देवीं भुक्तिमुक्तिं प्रदायिनीं अनन्तां विजयां शुद्धां शरण्यां शिवदां शिवां यदिकारसंयुक्तं वीतिहोत्रसमन्वितम् अर्धेन्दुलसितं देव्यां बीजं सर्वार्थसाधकम् एवमेकाक्षरं ब्रह्म यतयः शुद्धचेतसः ध्यायन्ति परमानन्दमया ज्ञानाम्बुराशयः वाङ्माया ब्रह्मसूस्तस्मात् षष्ठं वक्त्रसमन्वितं सूर्यो वामश्रोत्रबिन्दुः संयुक्तष्टा तृतीयकः नारायणेन सम्मिश्रो वायुश्चाधरयुक्ततः विच्छेन वार्णकुर्णस्यान् महदानन्ददायकः हृत्पुण्डरीकमध्यस्त्वां प्रातः सूर्यसमप्रभां पाशाङ्कुशधरां सौम्यां वरदां भयहस्तकां त्रिनेत्रां रक्तवसनां भक्तकामधुधां भजें नमामि त्वां महादेवीं महादुर्भयविनाशिनीं महादुर्गप्रशमनीं महाकारुण्यरूपिणीं यस्या स्वरूपं ब्रह्मादयो न जानन्ति तस्मादुच्यते अज्ञेया यस्यान्तो न लभ्यते तस्मादुच्यते अनन्ता यस्या लक्ष्यन्नोपलक्ष्यते तस्मादुच्यते अलक्षा यस्या जननन्नोपलभ्यते तस्मादुच्यते अजा एकैव सर्वत्र वर्तते तस्मादुच्यते एका
एकैव विश्वरूपिणी तस्मादुच्यते नैका अत एवोच्यते आज्ञेयानन्ता लक्ष्याजैकानैकेति मंत्राणां मातृका देवी शब्दानां ज्ञानरूपिणी ज्ञानानां चिन्मयातीता शून्यानां शून्यसाक्षिणी यस्या परतरन्नास्ति सैषा दुर्गा प्रकीर्तिता तान् दुर्गान् दुर्गमान् देवी दुराचारविघातिनीं नमामि भवभीतोऽहं संसारार्णवतारिणीम् इदमथर्वशीर्षं योधिते स पञ्चाथर्वशीर्षजपफलमाप्नोति इदमथर्वशीर्षम् अज्ञात्वा योर्चां स्थापयति शतलक्षं प्रजप्त्वापि सोर्चासिद्धिं न विन्दति शतमष्टोत्तरञ्चास्य पुरश्चर्या विधिस्मृतः दशवारं पठेद्यस्तु सद्यः पापै प्रमुच्यते महादुर्गाणि तरति महादेव्या प्रसादतः सायमधियानो दिवसकृतं पापन्नाशयति प्रातरधियानो रात्रिकृतं पापन्नाशयति सायं प्रातःप्रयुञ्जानो अपापो भवति निशीथे तुर्यं सन्ध्यायां जप्त्वा वाक्सिद्धिर्भवति नूतनायां प्रतिमायां जप्त्वा देवता सान्निध्यं भवति प्राणप्रतिष्ठायां जप्त्वा प्राणानां प्रतिष्ठा भवति भौमाश्विन्यां महादेवी सन्निधौ जप्त्वा महामृत्युन्तरति स महामृत्युन्तरति य एवं वेदा इत्युपनिषत्। कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः महाभिषेकस्नानं समर्पयामी। याच्यानंतर ते तीर्थ जे काय आहे अभिषेकाचं बाजूला करायचं आहे, अत्तर लावून देवाला गरम पाण्याने आंघोळ घालायची आहे. काश्मीरागरु कस्तूरी कर्पूरमलयान्वितम् उद्वर्तनं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यतां. कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः मांगलिकस्नानम उष्णोदकस्नानम आचमनीयंच समर्पयामी. याच्यानंतर आपण आता हे ज्या दोन्ही मोहरा किंवा मूर्ती आहेत ते व्यवस्थित कोरड्या करून आपण जे ताम्हण मांडलेलं आहे त्या ताम्हणात त्या दोन्ही मूर्ती ठेवायच्या आहेत. तदस्तु मित्रावरुणा तदग्ने संयोरस्मभ्यमिदमस्तु शस्तं अशीमहि गाधमुथ प्रतिष्ठान्नमो दिवे बृहते साधनाय सुप्रतिष्ठितमस्तु. दोन्ही देवतांवर अक्षता व्हायचे. त्याच्यानंतर त्यांना कापसाचं वस्त्र घालायचे. सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जानिवारिणे मयोपपादिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यतां. कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामी. याच्यानंतर यज्ञोपवीत घालायचे. देवदेवी नमस्ते तू त्राही मां भवसागरात ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं गृहाणं त्वं धनेश्वर. कुबेराय नमः यज्ञोपवीतं समर्पयामी. देवाला कुबेराला जानवं घालून झाल्यानंतर 2 पळ्या आचमनाचं म्हणून पाणी ताम्हणात सोडायचं आहे. त्याच्यानंतर देवीला अष्टगंध बुक्का सुगंधी द्रव्य व्हायची आहेत. ज्योत्स्नामयी नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणी नाना परिमलद्रव्याणि गृहाण परमेश्वरी. कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः नाना परिमलद्रव्याणि समर्पयामी. हळद कुंकू व्हायचं आहे. ह्याच्यानंतर हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या ही देवी त्वं प्रतिगृह्यतां. कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः हरिद्रां समर्पयामी. हरिद्राचूर्ण संयुक्तं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं सर्वं देवी त्वं प्रतिगृह्यतां. कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः कुंकुमं समर्पयामी. आता देवीला अक्षता घालायच्यात अलंकारासाठी म्हणून. अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वरी. कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी. आता ऋतुकालोद्भव आपल्याकडे जी असतील ती फुलं घालायची आहेत. माल्यादीनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो मया ऋतानि पूजार्थ पुष्पाणि प्रतिगृह्यतां. कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः ऋतुकालोद्भव पुष्पाणि तुलसीपत्राणि बिल्वदलानि च समर्पयामी. ह्याच्यानंतर देवीला उदबत्ती किंवा धूप ओवाळायचं आहे. वनस्पती रसोद्भूतो गंधाढ्यो गंधमुत्तमम् आघ्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां. कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः धूपम आघ्रापयामी. ह्याच्यानंतर फुलवातीचं तुपाचं निरांजनाने देवाला औक्षण करायचं आहे. अज्जंवर्ती संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं गृहाण देवेशी त्रैलोक्यतिमिरापहे. कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः घृतदीपं दर्शयामी. ह्याच्यानंतर देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवायचे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पेढे, साडीच्या लाह्या आणि बत्तासे, अनरसे, तुपानी युक्त जास्तीत जास्त जिन्नस दाखवावेत. असं नुकतेच आता आमचे भाऊ जोशींनी मला परवा फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं की हे सच्छिद्र पदार्थ का,
दाखवावेत, जास्ती करून आवर्जून आणावेत. आणि तर आपल्या आयुष्यात आपल्या पूर्वकर्मानुसार अनेक गोष्टी आपल्या वाट्याला येत असतात. त्यातले जे जे असह्य क्लेश असतात ते अशा प्रकारचे जर जिन्नस म्हणजे तुपानी संपृक्त आणि ज्याला छिद्र आहेत असे म्हैसूर पाक, बत्तासे आणि अनरसे प्रामुख्याने, हे घारगे तसंच, तर हे जिन्नस जर देवाला अर्पण केले तर आपल्या आयुष्यातले क्लेश कमी होतात. म्हणून हे आवर्जून देवीला अर्पण करायचे आहेत. तेव्हा आता त्या नैवेद्याच्या खाली पाण्याने चौकोनी मंडल करायचं आहे आणि त्याभोवती पाणी फिरवायचं आहे. नैवेद्यं गृह्यतां देवी भक्तिं मे यच्चलां कुरु ईप्सितं मे वरंदेही परत्रंच परांगती. कुबेरसहित श्री महालक्ष्मी नमः. नानाविध नैवेद्यानि समर्पयामि. अमृतोपसरणमसि. ओम प्राणाय स्वाम अपानाय स्वाम व्यानाय स्वाम उदनाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यमध्ये प्राशनार्थे पानीयम समर्पयामी. पळीभर पाणी समोरच्या तामनात सोडायचं आहे. पुन्हा एकदा अग्रहाचं आपण देवीला खाऊ घालायचं आहे. परत एकदा पाणी फिरवायचं आहे. प्राणाय स्वाहोम अपानाय स्वाम व्यानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे स्वाहा. 3 पळ्या पाणी आपल्या तामनात सोडायचं आहे. उत्तरापोषणम समर्पयामी. हस्तप्रक्षालनम मुखप्रक्षालनम समर्पयामी. त्याच्यानंतर फुलाला गंधात बुडवून फूल दोन्ही देवतांना व्हायचं आहे. करोद्वर्धनार्थे सपुष्प चंदनम समर्पयामी. विडा त्याच्यावर पैसा सुपारी ठेवायचे आणि तो विडा देवीला अर्पण करायचा आहे. पूगी फलम महद्दिव्यम नागवल्ली दलैरुतम कर्पूर इलासमायुक्तम तांबूलम प्रतिगृह्यताम. कुबेरसहित श्री महालक्ष्मी नमः. पूगी फलतांबूलम समर्पयामी. याच्यानंतर विविध तऱ्हेचे मी मध्येही परत तेच सांगितलं जातं, पण जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावं आणि त्यांना या पूजेचं फळं मिळावं अशी त्याच्यामागे भावना आहे. की पेरू, नंतर आपलं सीताफळ, बहुबीज फळं देवीला ठेवाय, अंजीर, डाळिंब, ही फळं का? ह्याच्यात आपलाच स्वार्थ आहे. जितकी तुम्ही बिया असलेली फळं ठेवाल, अर्पण करा, त्याच्या कितीतरी पट त्या देवीकडून आपल्याला परत मिळणार आहे. माणसाला त्याची भूक फार मोठी आहे माणसाची, त्याला हवंच असतं आणि म्हणून अशा परीच्या मागण्या त्या पूजेद्वारे. पण हा एक सात्विक हे आहे भाग. आपल्याला कोणाचं लुबाडून घ्यायचं नाही आहे, कोणाचं चोरीमारी करून आपल्याला काही आणायचं नाही. आपल्याला कष्ट करून उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याणी न मनोरथा असं म्हटलं आहे. उद्योग हीच श्री आहे. म्हणजे काम, धंदा, व्यवसाय, व्यापार, कष्ट तुम्ही जेव्हा शेतात खूप सारं करता तेव्हा ते धान्य येतं ना. त्यामुळे हे आता आपण ही फळं वेगवेगळी अर्पण करूया. इदं फलं मया देवी स्थापित पुरतस्तव तेन मे सुफलावाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि. फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचर तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः. कुबेरसहित श्री महालक्ष्मी नमः. नानाविध फलानी समर्पयामी. याच्यानंतर महालक्ष्मीला महादक्षिणा ठेवायचे. हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः अनंतपुण्यफलदम अतशांतीं प्रयच्छ मे. कुबेरसहित श्री महालक्ष्मी नमः. महादक्षिणाम समर्पयामी. ती देणारी आपण जास्तीत जास्त तिला अर्पण करावं आणि ह्या माध्यमातून आपण समाजातल्या गांजलेल्या किंवा अडचणीत असलेल्या लोकांना मदत करावी असं आपल्याला शिकवलं गेलेलं आहे. आपल्या उत्पन्नातल्या 1/5 वाटा तरी निदान द्यावा असं सांगितलेलं आहे. याच्यानंतर आपण आता कापूर लावायचं आणि ओवाळायचं आहे. श्रिय एवैन श्रियामात् दधाति संतत्मृच वषट्कृत्यं संतत्यै संधीयते प्रजया पशुभिर्य एवं वेदा याज्यया यजति प्रत्युर्वै याज्या पुण्येव लक्ष्मीः पुण्यामेव तल्लक्ष्मीं संभावयति. पुण्यां लक्ष्मीं संस्कुरुते चंद्रादित्यौ च धरणिर्विद्युत् अग्निस्तथैव च त्वमेव सर्वज्योतिषी आर्तिक्यं प्रतिगृह्यतां. कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः. महानिरांजनदीप महार्तिक्यम समर्पयामी. याच्यानंतर मंत्रपुष्पांजली 3 प्रदक्षिणा घालायच्यात आधी आपल्या भोवती. यानी कानी च पापानी जन्मांतरकृतानी च तानी तानी विनश्यंती प्रदक्षिण पदे पदे. आणि त्याच्यानंतर वाकून किंवा साष्टांग नमस्कार घालायचे. नमस्सर्वहितार्थाय सर्वाधारयेतवे साष्टांगोयम प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृता असं म्हणून कुबेर आणि महालक्ष्मींना प्रार्थनापूर्वक नमस्कार करायचा आहे. आणि आरती तुम्हाला ज्या करायच्या असतील त्या करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर मंत्रपुष्पांजली महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्न्याच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असं म्हणून कुबेरसहित श्री महालक्ष्मी नमः. देवीला फुलांची ओंजळ व्हायची. त्याच्यानंतर
अष्टलक्ष्मी ज्या आहेत त्यांचं स्मरण करूया आणि त्या नावाने आपण फुलं वाहूया. श्री आद्यलक्ष्म्यै नमः, श्री विद्यालक्ष्म्यै नमः, श्री सौभाग्यलक्ष्म्यै नमः, श्री अमृतलक्ष्म्यै नमः, श्री कामलक्ष्म्यै नमः, श्री सत्यलक्ष्म्यै नमः, श्री भोगलक्ष्म्यै नमः, श्री योगलक्ष्म्यै नमः. आता पुन्हा एकदा आपण प्रार्थना करतोय. कमला चपला लक्ष्मी अचला भूतिर्हरिप्रिया पद्मा पद्मालया संपद उच्चै श्री पद्मधारिणी नमस्ते सर्वदेवानां वरदासी हरिप्रिये या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात् या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्मै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. शान्त्यै नमोऽस्तु शरणागतरक्षणायै कान्त्यै नमोऽस्तु दुरितक्षयकरणायै क्षान्त्यै नमोऽस्तु कमनीयगुणाश्रयायै दान्त्यै नमोऽस्तु धनधान्यसमृद्धायै धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च भवन्तु त्वत्प्रसादान् मे धनधान्यादिसम्पदाः. कुबेरसहित श्रीमहालक्ष्म्यै नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. आता आपली पूजा संपलेली आहे. आपण प्रार्थना करूया. अपराधसहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया दासोऽयं इति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरी. आवाहनं न जानामि विसर्जनं पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी. मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी. यत् पूजितं मया देवी परिपूर्णं तदस्तु मे. मत्समपातकी नास्ति पापघ्नो त्वत्समानहि. एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यं तथा कुरु. अपराधशतं कृत्वा जगदम्बेति चोच्चरेत् याङ्गति समवाप्नोति न तां ब्रह्मादयः सुराः. सापराधोऽस्मि शरणं प्राप्तस्त्वां जगदम्बिके. इदानीमनुकम्प्योऽहं यथेच्छसि तथा कुरु. अज्ञानात् विस्मृतेर्भ्रान्त्या यन्न्यूनम् अधिकं कृतं तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी. गुह्यातिगुह्यगोप्तृत्वं गृहाणास्मत्कृतं जपं सिद्धिर्भवति मये देवी त्वत्प्रसादान् सुरेश्वरी. कामेश्वरी जगन्नाथ सच्चिदानन्दविग्रहे गृहाण आर्चाम् इमां प्रीत्या प्रसीद परमेश्वरी. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी. विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वरी. अज्ञानात् विस्मृतेर्भ्रान्त्या यन्न्यूनमधिकं कृतं तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरी. आता इथेही आपली प्रार्थनापूर्वक नमस्कार केला. पूजा पूर्ण झाली आणि ह्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा आचमन करायचं आहे आणि मग आपली पूजा पूर्ण झाली. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. आणखी एकदा आचमन करायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. विष्णू स्मरणात सर्वकर्म परिपूर्णतास्तु. तथास्तु तथास्तु. नमस्कार. काल म्हणजे अश्विन अमावस्येला आपण महालक्ष्मीची कुबेरासहित पूजा केली. बलिप्रदा किंवा पाडव्याच्या दिवशी बलिप्रतिपदा किंवा पाडव्याच्या दिवशी वही पूजन, सरस्वती पूजन, तसंच जे व्यापारी धान्य वगैरे विक्रेते आहेत त्यांच्याकडे तराजूची सुद्धा पूजा केली जाते. तुलापूजन हे सुद्धा पूजन केलं जातं. तर त्यातला जो पहिला भाग आहे ना पूजेचा, म्हणजे 24 नावं, गायत्री मंत्र, संकल्प, हे सगळं सारखं आहे. संकल्पात थोडंसं काय जो फरक असेल तो मी म्हणते, पण 24 नावं आणि गायत्री इथपर्यंत सगळं सारखं आहे. पंचांग मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की जेव्हा आपल्याला पूर्ण पंचांग माहीत नसतं तेव्हा तिथिर्विष्णूस्तथा वारो नक्षत्रं विष्णुमेवच योगकरणश्चैव सर्वं विष्णुमयं जगत असं म्हणून अस्मिन् शुभपुण्यतिथौ असं म्हणायचं आहे. आद्य शुभपुण्यतिथौ मम श्री सरस्वती प्राप्तिद्वारा सकल ऋणपरिहारपूर्वकं मम उद्यमकर्मणि आयवृद्धी, स्थैर्य, शांती, विपुलसंपत्प्राप्ती, स्थिरलक्ष्मीवाससिद्ध्यर्थं लेखापुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वती पूजनम अहं करिष्ये. मग त्याच्यानंतर हा म्हणजे कुणाची पूजा करतो हे सांगितल्यावर आपण ज्या पहिल्या पूजा केल्यात, शंख, घंटा, दिवा,
त्याच्यानंतर जमिनीला हात लावून आपण जे न्यास वगैरे केलं हे सगळं सारखं आहे. ते तुम्ही त्या पूजेतलं घेऊ शकता आणि त्याला किती वेळापर्यंत तो व्हिडिओ आहे ते आम्ही तुम्हाला टायमिंगमध्ये खाली ह्याच्यामध्ये सांगू. तर त्याच्यानंतर आता आपण मुख्य पूजा जी आहे ती करूया. आता आपण सरस्वतीचा ध्यानाचा जो श्लोक आहे तो मी म्हणते. सुरासुरै सेवित पाद पंकजा करे विराजत कमनीय पुस्तका विरंची पत्नी कमलासन स्थिता सरस्वती नृत्य तुवाची मे सदा या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. लेखापुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वत्यै नमः. ध्यायामि ध्यानार्थे अक्षतान् समर्पयामि. आज आपण डिजिटल युगात जरी वावरत असलो तरी दरवर्षीचे तुम्ही जर मागच्या वर्षीचे सकाळमधले किंवा वृत्तपत्रातले फोटो काढून पाहिलेत ना तर रविवार पेठेतले ते सगळे फोटो असतात आणि मुहूर्तावर सगळी मंडळी या वह्यांच्या खरेदीसाठी जातात आणि मुहूर्तावर वह्या आणतात. त्यामुळे अजूनही हे जरी डिजिटल असं असलं युग आलेलं तरी ही पूजा अस्तित्वात आहे. अशा पद्धतीने पूजा करत आहेत आणि म्हणूनच मला असं वाटलं की ही पूजा ही माहिती हवी जी लोक करतात त्यांच्यासाठी ही पूजा आता आपण पुढे नेऊया. आता देवीला आवाहन करायचे सरस्वतीला. आगच्छ देव देवेशी तेजो राशे जगत्प्रिये क्रियमाणां मया पूजा गृहाण सुरसत्तमे. लेखापुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वत्यै नमः. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामी. देवीला बसायला आसन द्यायचं आहे म्हणून नारारत्नसमायुक्तं कार्तस्वरविभूषितं आसनं देवदेवेशी प्रीत्यर्थं प्रतिगृह्यतां. लेखापुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वत्यै नमः. आसनार्थे अक्षतान् समर्पयामी. वहीवर अक्षता व्हायचे. पाद्यं गृहाण देवेशी सर्वक्षेमकरी भव. भक्त्या समर्पितं देवी लोकनाथे नमोस्तुते. लेखापुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वत्यै नमः. पदयोः पाद्यं समर्पयामी. अगदी किंचित फुलांनी पाणी शिंपडायचं आहे त्या वहीवर. नमस्ते देवदेवेशी नमस्ते धरणीधरे नमस्ते जगदाधारे अर्घ्यन्न प्रतिगृह्यतां. लेखापुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वत्यै नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामी. मगासारखंच अगदी किंचित पाणी शिंपडायचं आहे नाहीतर मग ताम्हणा सोडून द्यायचं आहे. कर्पूरवासितं तोयं मंदाकिन्यासमारुतं आचमत्यां जगन्नाथे मया दत्तं हि भक्तितः. लेखापुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वत्यै नमः. आचमनीयं समर्पयामी. पुन्हा एकदा फुलांनी वहीवर 3 वेळा किंचित पाणी शिंपडायचं आहे. नंतर आता स्नानासाठी म्हणून परत पाणी शिंपडायचं आहे नाहीतर मग ह्याच्यात सोडा तुम्ही ताम्हणात सोडा. गंगा सरस्वती रेवा पयोष्णिर्नर्मदा जलैः स्नापितोऽसि मया देवी तथा शान्तिं कुरुष्व मे. लेखापुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वत्यै नमः. स्नानीयं समर्पयामी. याच्यानंतर वस्त्र उपवस्त्र म्हणून कापसाचं वस्त्र किंवा अक्षता घालायचे. सर्वभूषादिके सम्ये सौम्ये लोकलज्जा निवारिणे मयोपपातिदे तुभ्यं वाससि प्रतिगृह्यतां. लेखापुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वत्यै नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामी. ज्योत्स्नामयी नमस्तुभ्यं. नमस्ते विश्वरूपिणी नानापरिमलद्रव्याणि गृहाण परमेश्वरी. लेखापुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वत्यै नमः. नानापरिमलद्रव्याणि समर्पयामी. हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकारमुख्या हि देवी त्वं प्रतिगृह्यतां. लेखापुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वत्यै नमः. हरिद्रां समर्पयामि. हरिद्राचूर्णसंयुक्तं कुङ्कुमं कान्तिदायकं वस्त्रालङ्करणं सर्वं देवी त्वं प्रतिगृह्यतां. लेखापुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वत्यै नमः. कुङ्कुमं समर्पयामि. अक्षतास्तण्डुला शुभ्रा कुङ्कुमेन विराजिताः मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वरी. लेखापुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वत्यै नमः. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामी. ऋतुकालोद्भव फुलं व्हायचेत आता. माल्यादीनी सुगंधीनी मालत्यादीनी वै प्रभो. मया ऋतानि पूजार्थ पुष्पाणि प्रतिगृह्यतां. लेखापुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वत्यै नमः. पुष्पाणि तुलसीदलानि बिल्वपत्राणि च समर्पयामी. त्याच्यानंतर उद्बत्ती ओवाळायचे. वनस्पती रसोद्भूतो गंधाढ्यो गन्धमुत्तमम् आग्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां. लेखापुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वत्यै नमः. धूपमग्रापयामी.
याच्यानंतर तुपाचं फुलवातीचं निरांजन ओवाळायचे. आज्यांच्या वरती संयुक्तम वह्निना योजितं मया दीपं गृहाण देवेशी त्रैलोक्यतिमिरापहे लेखा पुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वत्यै नमः घृतं दीपं दर्शयामी. याच्यानंतर खडीसाखर किंवा पेढ्यांचा नैवेद्य दाखवायचा. नैवेद्याच्या वाटीखाली चौकोनी मंडल करायचं आणि मी श्लोक म्हणते आधी, मग आपण नैवेद्य दाखवूया. नैवेद्यं गृह्यतां देवी भक्तिं मे यच्चलां कुरु इप्सितं मे वरंदेहि परत्रंच परांगती लेखा पुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वत्यै नमः नैवेद्यं समर्पयामि अमृतोपस्तरणमसि ओम सत्यंतवर्तेन परिसिंचामि ओम प्राणाय स्वाम उपानाय स्वाम व्यानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे स्वाहा. पळीभर पाणी मध्ये प्राशनार्थे पानीयम समर्पया म्हणून सोडायचे तामणात. पुन्हा नैवेद्य दाखवायचा आहे. ओम प्राणाय स्वाहम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहम उदानाय स्वाम समानाय स्वाहम ब्रह्मणे स्वाहा. लेखा पुस्तकस्व 3 पळ्या पाणी तामणात सोडायचं आहे. उत्तराभोषणम समर्पयामी हस्तप्रक्षालनम मुखप्रक्षालनम समर्पयामी. ह्याच्यानंतर गंधात बुडवून एक फूल त्या वाहींना व्हायचं आहे स्वरूप, सरस्वती स्वरूप. करोद्वर्तनार्थे सपुष्पचंदनम समर्पयामी. 2 विड्याची पानं, त्याच्यावर पैसा सुपारी दक्षिणा घेऊन तो विडा देवीला अर्पण करायचा आहे. पूगीफलम महद्दिव्यम नागवल्ली दलैर्युतम कर्पूरैलासमायुक्तम तांबूलम प्रतिगृह्यताम लेखा पुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वत्यै नमः पूगी फलतांबूलम समर्पयामी. त्याच्यानंतर फळं देवीच्या समोर ठेवले, त्याच्यावर पाणी घालायचे. इदम फलम मया देवी स्थापित पुरतस्तव तेन मे सुफलावाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः लेखा पुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वत्यै नमः नानाविध फलानी समर्पयामी. त्याच्यानंतर महादक्षिणा ठेवायची आणि त्या विड्यावर पाणी सोडायचं. हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसो हो अनंत पुण्यफलदम अतः शांतीं प्रयच्छ मे लेखा पुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वत्यै नमः दक्षिणां समर्पयामी. कापूर आणि महानिरांजन दीप लावून आरती आपल्याला हवी असेल ती करायची. आता चंद्रादित्यौच धरणिर्विद्युदग्निस्तथैव च त्वमेव सर्व ज्योतिषी आर्तिक्यं प्रतिगृह्यतां लेखा पुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वत्यै नमः महामंगलानिरंजन दीपम समर्पयामी. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आरतीनंतर प्रदक्षिणा. यानी कानी च पापानी जन्मांतरकृतानि च तानी तानी विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे म्हणून प्रार्थनापूर्वक प्रदक्षिणापूर्वक नमस्कार करायचा आहे. साष्टांगोयम प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृता असं म्हणून देवीला नमस्कार करायचे आणि मंत्रपुष्पांजली व्हायचे. इथे पण ही पूजा पूर्ण झाली. सरस्वतीची जी गायत्री आहे ती आपली आरती झाल्यावर आपण म्हणतो ना गायत्री वेगवेगळ्या, ती प्रणो देवी सरस्वती वाजेर्भीर्वाजिनीवती धीनाम वित्रेवतु ब्रह्मपत्न्यै च विद्महे वागीश्वर्यै च धीमहि तन्नः शारदा प्रचोदयात् लेखा पुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वत्यै नमः मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. शारदे लोकमातस्त्वम् आश्रिताम् अभीष्टदायिनी पुष्पांजलिं गृहाणेमं मया भक्त्या समर्पितं. साडीच्या लाह्या या वह्यांवर घालायच्या आहेत. ह्याच्यानंतर लेखणी म्हणजे टाक किंवा बॉलपेन जे काय आपण मांडलेलं असेल त्याची पूजा करायची. कृष्णानने द्विजिह्वेच चित्रगुप्त करे स्थिता सदक्षराणां पत्रे च लेख्यं कुरु सदा मम लेखन्यै नमः ध्यानार्थे अक्षतां समर्पयामि. लेखन्यै नमः सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्प हरिद्रा कुंकुमं समर्पयामि. धूप दीप ओवाळायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे, खडीसाखर बत्तासे काय असेल तो, आणि विडा दक्षिणा फळ हे अर्पण करायचे. आता नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मंत्रपुष्पा किंवा प्रार्थनापुष्प शारदां शारदां भोज वदनां वदनां भुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रिया श्रीलेखन्यै नमः प्रार्थना पुष्पम समर्पयामी. अशी ही लेखणीची पूजा झाली. याच्यानंतर द्रव्यकोश म्हणजे तिजोरीची पूजा पण ह्या पूजेमध्ये केली जाते. त्याची पूजा आपण करूया. ती जी तिजोरी असेल त्याच्यावर कुंकवानी स्वस्तिक काढायचं, हळदी कुंकवाचे 5-5 पट्टे ओढायचे आणि मग त्याचा श्लोक मी म्हणते. कुबेर परत कुबेराचाच मंत्र आहे. ते कुबेराला ट्रेझरर किंवा खजिनदार आहे महालक्ष्मींचा. म्हणजे बँकेत आपण पुस्तक देतो पैसे काढायला, आता पैसे ऑनलाईन मिळतात ते सोडा,
तर पुस्तक आपण दिल्यानंतर ते पैसे रोख स्वरूपात आपल्यापर्यंत पोचणारा जो असतो तो कोषाध्यक्ष किंवा ट्रेझरर आहे. तर आपण महालक्ष्मीकडे प्रार्थना केल्यानंतर आपल्याला काय द्यायचं ते ज्याच्यामार्फत आपल्यापर्यंत पोचतो तो कुबेर. आणि म्हणून त्या कुबेराला अतिशय महत्त्व आहे. तर त्या कुबेराची आता पूजा आहे. तिजोरीची पूजा म्हणजे कुबेराची पूजा. धनाध्यक्षाय देवाय नरयानोपवेशिने नमस्ते राजराजाय कुबेराय महात्मने द्रव्यकोशाय नमः सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्प धूप दीप नैवेद्य. अशीच म्हणजे छोटी पूजा आहे. गंध फूल धूप दीप नैवेद्य उदबत्ती निरांजन पेढे साखर फुटाणे काय तुम्ही आणलेलं असेल याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याची पुन्हा एकदा प्रार्थना करायची आणि त्याच्यावर पण साडीच्या लाह्या फुटाणे असं व्हायला सांगितलं आहे. धनदाह्य नमस्तुभ्यम द्रव्यकोशस्थिताय च त्वत्प्रसादाम अहं देव भवेयम वित्तसमाकुलाः. तुझ्या प्रसादामुळे आम्ही म्हणजे समृद्ध संपत्ती आणि ऐश्वर्य संपन्न होणार आहोत असं सांगितलं आहे. कुबेर हा यक्ष आहे मुळातला आणि त्या यक्षाची आपण ही पूजा करत असतो याच्यात. त्याच्यानंतर जे व्यापारी जे आहेत त्यांच्याकडे वजनाचा काटा असतो त्याची पण पूजा ह्या पूजेत सांगितलेली आहे. तुला पूजा. तर त्या वजन काटा किंवा तुला जी आहे तिचा श्लोक मी म्हणते. तुम्ही वजन काट्यावर हळद कुंकवाचे पट्टे ओढून ठेवा आणि मग गंध अक्षत फुलं हळद कुंकू असं सगळं वाहून निरांजन उदबत्ती ओवाळून नैवेद्य दाखवायचे. नमस्ते जगदाधारे नमस्ते साम्यकारिणी समत्वं देहि मे देवी पुण्यकार्येषु सर्वदा. पुण्यकार्येषु म्हणजे मला वाटतं विपणन म्हणजे विक्रीच्या वेळेला. पुण्यकार्येषु सर्वदा नमस्ते सर्व देवानां शक्तित्वे सत्यमाश्रिता साक्षीभूता जगद्धात्री निर्मितां विश्वयोगिना श्री तुलादेव्यै नमः ध्यायामि. श्री तुलादेव्यै नमः सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं हरिद्रा कुंकुमं धूपं दीपं नैवेद्यंच समर्पयामि नमस्करोमि. असं म्हणून ही पूजा पण आता पूर्ण झाली आहे आणि आपण हातावरून पाणी सोडायचं आहे. अनेन मया संकल्पोक्त फलावाप्तये संकल्पोक्त विधीना कृतेन पूजनेन लेखापुस्तकस्वरूपिणी श्री सरस्वती प्रियताम. अशी ही आपली पूजा पूर्ण झाली. परत मगासारखंच 2 वेळा आचमन करायचे. मधला भाग जो आम्ही काढला तो तुम्हाला इतर पूजांमध्ये मिळणारच आहे. प्रार्थना नमस्काराचे जे श्लोक आहेत ते. आणि नेहमीप्रमाणे आपलं कर्म झाल्यावर कर्मांते द्विराचम्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. विष्णू स्मरणात सर्व कर्म परिपूर्णतास्तु तथास्तु. अशी ही पूजा पूर्ण झालेली आहे. धन्यवाद.